नमस्कार मंडळी, चला तर मी आज मस्त असं चिकन 65 बनवलेलं आहे। तर हे फ्राय एकदम सोप्या पद्धतीने आहे, तर व्हिडिओला स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चला तर मग मस्त आणि टेस्टी रेसिपी आहे, तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर इथे मी 1 ते 1.5 इंच आलं घेतलेलं आहे, 7 ते 8 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, त्यानंतर 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। तर आपल्याला हे एकत्र असं मस्त वाटण करून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने मी हे वाटण करून घेतलं। आता इथे मी 1 किलो बॉयलर चिकन घेतलेलं आहे। हे चिकन मी स्वच्छ धुवून घेतलं। आता यामध्ये आपल्याला बाकीचं काही साहित्य घालायचं नाहीये, फक्त हा फ्राय मसाला घालायचा आहे। हा चिकन 65 असा मसाला आहे, तर तुम्ही इथे पाहू शकता। तर हे चिकन 65 फ्राय मसाला आहे, तो मी 3 पाउच वापरलेले आहेत। तर इथे पाहू शकता, यामध्ये आता आपल्याला बाकीचं काही साहित्य घालायचं नाहीये, फक्त हा मसाला आणि आपण केलेलं हिरवं वाटण। यामध्ये मीठ आणि बाकीचं साहित्य असतं, त्यामुळे यामध्ये आपल्याला बाकीचं काही घालायची गरज नाहीये आणि मीठ पण अजिबात घालायचं नाहीये। या मसाल्यामध्ये मीठ असतं। तर 3 पाउच टाकल्यानंतर मी यामध्ये हे वाटण टाकून घेतलं। आता हे आपल्याला मॅरिनेट करून एक अर्धा ते पाऊण तास असं झाकून ठेवायचं आहे। तर इथे पाहू शकता, मी सगळं वाटण टाकलेलं आहे। आता आपण हे व्यवस्थित असं हाताने मिक्स करायचं आहे। आणि सर्वात महत्त्वाचं, तुम्ही जर अर्धा किलो चिकन घेतलं तर इथे 1.5 पुडी टाकायची आहे, म्हणजे की व्यवस्थित असा याचा मसाला याला लागतो आणि चिकन एकदम छान असं टेस्टी लागतं। आता हे आपल्याला मॅरिनेट झाल्यानंतर आपण तळून घेणार आहे, तर तुम्ही पुढची प्रोसेस पहा। तर इथे आपल्याला असं फ्राय बनवायचं असेल तर फक्त हे बॉयलर चिकनच वापरायचं आहे। तुम्ही जर इथे गावरान चिकन घेतलं तर याचं अजिबात तळलेलं फ्राय नीट होणार नाही आणि शिजणार पण नाही, तळल्यानंतर आतून कच्चच राहणार। त्यामुळे तुम्ही हे लक्षात ठेवायचं आहे। इथे फक्त हे 65 फ्राय मसाला करायचा असेल तर आपल्याला बॉयलर चिकनच घ्यायचं आहे। आता आपण अर्धा ते पाऊण तास चिकन मॅरिनेट करून घेतलं। त्यानंतर पॅन मध्ये मी गॅसवरती तेल ठेवलं तापवण्यासाठी। तेल तापल्यानंतर अशा प्रकारे आपण 1-1, 2-2 करून असे पीस यामध्ये तळून घ्यायचे आहेत। तर इथे मी 5 ते 7 पीस टाकलेले आहेत यामध्ये। आता आपण हे छान असे मीडियम फ्लेमवर तळून घ्यायचे आहेत। तर इथे पाहू शकता, गॅसची फ्लेम एकदम जास्त अशी हाय करायची नाहीये, नाहीतर आतून हे चिकन कच्चच राहणार आणि वरतून फक्त तळलेलं दिसणार। त्यामुळे मीडियमच फ्लेम ठेवायची आहे गॅसची। तर 5 ते 6 मिनिट आपल्याला हे मीडियम फ्लेमवर छान असं तळून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे मी सगळं चिकन हे तळून घेतलेलं आहे। तर इथे पाहू शकता तुम्ही। जर अजून एक प्रमाण सांगायचं झालं तर इथे अर्धा किलो चिकन घेतलं तर त्यासाठी 1 इंच आलं घ्यायचं आहे, 5 ते 6 हिरव्या मिरच्या आणि 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत। हे एकदम परफेक्ट असं प्रमाण आहे या चिकनला। आणि 1.5 पुडी आपल्याला ही चिकन 65 मसाला घालायचा आहे। तर अशा पद्धतीने मी हे चिकन 65 फ्राय मसाला बनवलेला आहे। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली, आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय।